प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आनंदी आहात का? प्रभू तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करील असे सांगत नाही का? त्यांनी तुम्हाला वचन दिले आहे, मी नक्कीच ते करीन असे. मग तुम्ही निराश का आहात? आशेने वाट पहा. प्रभू तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे. पण तुम्ही विश्वासाने त्याचा शोध घ्या आणि दररोज त्याची स्तुती करा. सकाळी उठून वचनाची मनन करा आणि त्याची स्तुती करा. तो तुमच्या सोबत आहे. प्रभूची स्तुती करा. प्रभूमध्ये आनंदी व्हा. तुम्ही आनंदी असाल तरच तो चमत्कार करू शकतो. आज प्रभू वचन देतो. माहित आहे का काय म्हणतो? यशया 30 वचन 18 मध्ये प्रभूचे वचन असे सांगते, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावी, तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्चस्थानी आरूढ होईल. प्रभू तुमच्यावर कृपा करण्यासाठी वाट पाहतो. तुम्ही प्रभूची वाट पाहत आहे का? तुम्ही त्याची वाट पाहत आहात. प्रभू जे म्हणतो ते तो नक्की करेल. त्याने वचन दिले आहे, ते पूर्ण होईल. तुम्ही म्हणताना प्रभू माझ्यासाठी चमत्कार करेल म्हणून मी वाट पाहतोय. आता प्रभू तुमच्यावर कृपा करण्यासाठी वाट पाहतो आहे. मी माझ्या मुलगा मुलीची वाट पाहतो आहे. माझ्या त्यांच्यावर कृपा करायला हवी. मी वचन दिलं आहे. प्रभू वाट पाहतो आहे. तुम्ही विचाराल, प्रभूने का वाट पाहावी? तो योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची कामं पूर्ण होतील. म्हणूनच प्रभू तुमच्यासाठी त्या वेळेची वाट पाहतो आहे. तुम्हाला माहित नाही का, येशूने केलेला पहिला चमत्कार कोणता होता? काना गावातील लग्नात त्यांच्याकडे द्राक्षारस कमी पडला. तिथे कमतरता व समस्या, मोठी नाचक्की व लाज वाटण्याची वेळ आली होती. त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागणार. कुटुंबातील सदस्य चिंतेत होते, काय करावे? त्यांनी येशूच्या आईला सांगितले. तिने येशूला सांगितले. येशू ख्रिस्ताने काय उत्तर दिले? बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. याचा अर्थ फक्त पित्याचा वेळ आला कीच मी हे करू शकेन. फक्त तू म्हणतेस म्हणून मी चमत्कार करू शकत नाही. त्याने प्रभूचा वेळ येईपर्यंत वाट पाहिली. त्याने सांगितले, माझा वेळ अजून आलेला नाही. जेव्हा पित्याने आज्ञा दिली तेव्हा येशूने तिथे चमत्कार केला. पाण्याचे द्राक्षारसात रूपांतर झाले. लग्नातील दुःख आनंदात बदलले. प्रभू वाट पाहत आहेत. कशासाठी? तो देवाच्या वेळेची वाट पाहत आहे. देवाने तुझ्यासाठी एक वेळ ठरवली आहे. तो वेळ ठरवला आहे की जेव्हा तो मूल देईल, आशीर्वाद देईल, ते त्याच वेळी घडेल. कधी तुझ्यासाठी नोकरी मिळवून द्यायची, कधी तुझं लग्न घडवून आणायचं, कधी हा व्यवसाय तुझ्यासाठी यशस्वी करायचा. देव आपल्या वेळेची वाट पाहत आहे. ह्याच वेळी तुम्ही स्वतःची तयारी केली पाहिजे. तुम्ही तयार असाल तरच प्रभू चमत्कार करू शकतो. देव त्यासाठीही वाट पाहिल. तुम्ही स्वतःला समर्पित केले पाहिजे आणि वाट पाहिली पाहिजे. जर तुम्ही देवाच्या उपस्थितीत प्रार्थना, विनंती आणि मनन करत वाट पाहिली, प्रभू योग्य वेळी तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी उठेल. लिहिले आहे, तुमच्यावर करुणा करावी म्हणून आरूढ होईल. तो असा देव नाही की जो तुमच्या दुःखावर आणि वेदनेवर आनंद मानतो. तो दयाळू देव आहे. माझा मुलगा मुलगी इतक्या निंदा आणि दुःखातही माझ्यावर विश्वास ठेवतो. त्यांना वाटत नाही का की मी हे करीन? माझ्या मुलांना लाजिरवाणं व्हायला नको. तो असा देव आहे जो तुमच्यावर दया कृपा करण्यासाठी वाट पाहतो, उंचावला जाईल. त्याचा वेळ आहे. तुम्ही स्वतःला समर्पित करा. प्रभू, माझे पाप किंवा कमतरतांसाठी मला माफ कर. हे माझ्यासाठी कर. मी स्वतःला पात्र होण्यासाठी समर्पित करतो. तुम्ही पात्र बनत नाही, प्रभू ते करू शकतो. तुम्ही त्या आशीर्वादासाठी पात्र आहात का हे प्रभू पाहणार नाही का? वाट पाहिल. तो चमत्कार घडवण्यासाठी वाट पाहतो. जर तुम्ही स्वतःला समर्पित केले, मार्ग सुधारले
स्वतःला प्रभूच्या हाती दिले, प्रभू लगेच उठेल आणि चमत्कार घडवेल. याचा विचार करा. काय समर्पित करावे? तुमचे प्रार्थना जीवन योग्य आहे का? तुम्ही सकाळी लवकर उठून त्याचा शोध घेता का? तुमचे जीवन योग्य आहे का? तुमचे जीवन पवित्र आहे का? तुम्ही न्यायाने प्रामाणिकपणे वागत आहात का? तुमचे व्यवहार कसे आहेत? मी हळूहळू बदलतो आहे, तो वाट पाहतोय की तुम्ही कधी पूर्णपणे स्वतःला समर्पित कराल. म्हणून स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. म्हणा, प्रभू, मी तुझ्या महिमेसाठी सर्व काही करीन, जसा तू सांगशील आणि इच्छशील. मी स्वतःला समर्पित करतो. प्रभू लगेच उठेल. जो देव तुझ्यावर दया करण्यासाठी वाट पाहतो आहे, तो तुझ्यासाठी चमत्कार घडवेल. तू समर्पित करशील का? प्रभू, हा मुलगा मुलगी प्रार्थना करत आहे, म्हणत आहे, मी स्वतःला समर्पित करतो आहे. उशीर करू नका. लगेच उठ. तुझ्या मुलांसाठी चमत्कार घडव आणि त्यांना आनंदी कर. त्यांच्या जीवनात चमत्कार घडव. त्यांचा दुःख आनंदात रूपांतरित होऊ दे. त्यांच्या आयुष्यात अद्भुत घडू दे. येशूच्या नावाने आज असा चमत्कार घडू दे की ते आनंदी होतील आणि हसतील. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.